नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूबमध्ये। तर मित्रांनो, आज आपण कलिंगड प्लॉटमध्ये आहोत। हा आपल्या मित्राचा कलिंगडचा प्लॉट आहे। यापूर्वी या प्लॉटमध्ये राजमा पिकाची लागवड केलेली होती। राजमा पीक हे इतर पिकासाठी खूप धोकादायक आहे। त्या संदर्भातच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की राजमा पीक केल्यानंतर इतर कुठले पीक आपण करायला नाहीत पाहिजे। राजमा पीक केल्यानंतर आपल्या जे काही भाजीपाला पीक आहेत किंवा फळवर्गीय पीक आहेत त्या पिकांना कोणत्या कोणत्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं। कारण हे जे पीक आहे हे भयानक जमिनीमधून अन्नाचं ग्रहण करतं। किडी रोगाचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात जमिनीत वाढतं। त्यामुळे आपण हे पीक केल्यानंतर दुसरे कुठले पीक करायचे किंवा खबरदारी म्हणून काय उपाययोजना करायच्या या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, या प्लॉटमध्ये आपल्या मित्रांनो बियाण्याची लागवड केलेली होती। त्यांना आपण म्हणलो होतो की या प्लॉटमध्ये कलिंगडची लागवड शक्यतो टाळा, कारण राजमा पिकानंतर या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात बुरशीचा त्रास होतोय। आणि कलिंगड हे पीक कसं आहे, बुरशीला मरीला खूप सेन्सिटिव्ह असतं। बऱ्याच प्रमाणामध्ये याच्यात तुटाळ झालेली आहे। तुम्ही बघू शकता पुढे वाढ कमी जास्त झालेली आहे। बऱ्याच अडचणी या प्लॉटमध्ये आलेल्या आहेत। रोगाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि घोंगान बिगान जास्त आहे। आता बघू शकता पानं बिनं जरा थोडीशी आखडल्यागत झालेली आहे। जास्त स्प्रे करू आपण परेशान आहेत। जास्तीचे स्प्रे झालेले आहेत तरी पण आपल्याला पाहिजे असं त्याचे रिझल्ट दिसून येत नाहीत। रिपीट औषध आपल्याला फवारण्याची वेळ येते। तर मेन राजमा पीक केल्यानंतर काय होतं, जमिनीची चाळण होते। चाळण म्हणजे जमिनीतलं मधलं जे अन्न आहे ते खूप जास्त प्रमाणात हे पीक खिचून घेतं, ज्याच्यामुळे जमिनीमध्ये अन्नाची कमतरता भासते। दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं, कारण याला जारवा जास्त असतो। आणि पीक काढल्यानंतर जमिनीमध्ये जो जारवा शिल्लक राहतो त्याच्यावर बुरशीचं खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं। समोरचं पीक आपण जे कुठलं करणार आहोत त्याच्यामध्ये बी तोडण्याचं म्हणजे तुटाळे पडण्याचं खूप जास्त प्रमाण वाढतं, कारण बुरशीचं प्रमाण जमिनीमध्ये वाढलं असतं। त्यामुळे या गोष्टीची आपल्याला समस्या जास्त येते। महत्त्वाचा दुसरा विषय किडीचा, कारण किडीचा अटॅक बी जास्त होण्याचं कारण पीक कमकुवत राहतं, पिकामध्ये पाहिजे अशी ताकद राहत नाही, पिकात कवळापणा जास्त राहतो आणि किडीला जास्त प्रमाणात ते बळी पडते। आता पुढे बघू शकता, काही बेडला आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे। पलीकडले बेड काय दिसते म्हणजे त्या ठिकाणी राजमाची लागवड नव्हती, त्या ठिकाणी मूग पेरलेला होता आणि इकडली बाजू आहे ती सगळी राजमा केलेला होता। या गोष्टी मेन आहेत। जे आपण समोर पीक करणार आहोत त्याची पाहिजे अशी वाढ आपल्याला दिसून येत नाही, कारण जमिनीमधनं पूर्ण अन्नाचं अवशोषण राजमा पिकानं केलेलं असतं। त्यामुळे समोरच्या पिकामध्ये आपल्याला या समस्या जाणवतात। तर महत्त्वाचं, राजमा पीक केल्यानंतर आपण कुठले पिकं लावायला पाहिजेत, कुठले पिकं टाळायला पाहिजेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर महत्त्वाचं, राजमा पीक केल्यानंतर कुठलं पीक करायला पाहिजे आणि कुठलं पीक नंतर करायला नाही पाहिजे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। विषय असा, याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन किंवा इतर फील्ड क्रॉपचे जे पिकं आहेत, ऊस वगैरे, हे तुम्ही करा। भाजीपाला पिकं यामध्ये करणं टाळा, कारण खूप जास्त प्रमाणात तुमचा खर्च होईल। विनाकारण जास्त पिकाला अन्नाचं आपल्याला देण्याची आवश्यकता पडते आणि पाहिजे अशी जमीन पिकाला सपोर्ट करत नाही। किडी रोगाचा अटॅक जास्त वाढतो, आपल्या फवारणीवर पण पैसा जास्त खर्च होतो। तुम्हाला पण हे अनुभव तुमच्या प्लॉटमध्ये आलेले असतील किंवा तुम्हाला काही ह्या व्यतिरिक्त दुसरे अनुभव आलेले असतील तर शेअर करा। कारण पाठीमागचा माझा एक भेंडीचा प्लॉट होता। भेंडीच्या प्लॉटच्या अगोदर आपण राजम्याचं पीक केलेलं होतं। त्या प्लॉटमध्ये पण आपल्याला जास्त प्रमाणात तुडतुड्याचा माव्याचा प्रादुर्भाव झाला होता आणि तुटाळ पण भयानक प्रमाणात झालेली होती। त्याच्यामुळं आपण सजेस्ट करताना 100% सांगतो की राजमा पीक केल्यानंतर भाजीपाला पीक करणं टाळा, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च वाढणार नाही आणि पिकाला जास्त त्रास पण होणार नाही। कारण काय आहे, जर किती खर्च करून जर झालेला खर्च एवढं जर उत्पादन निघत नसेल तर ते पीक त्या राजमा केलेल्या जमिनीमध्ये करण्यात अर्थ नाही आहे। त्याच्यामुळे राजम्याची लागवड केल्यानंतर जे काय भाजीपाला पीक करणार आहोत त्या संदर्भात आपण जरा थोडीशी काळजी घेऊन इतर पिकं करा, भाजीपाला टाळा। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा। जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावानं लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता। अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता। धन्यवाद।